अखंड नाम संकीर्तन भागवत सप्ताह भागवताचार्य अभप रोशन महाराज कळंबे। सांसद आदर्श ग्राम साईनगरी पांचगाव तालुका उमरेड जिल्हा नागपूर। प्रतिमूर्ती श्रीमद भागवत कथा। चालू असलेल्या ह्या नामोत्सवामध्ये आपल्या सर्व वैष्णवांच्या एकत्रीकरणातून सहकार्यातून हा सप्ताह या ठिकाणी पार पडतो आहे। आणि आज आपल्या भागवत कथेतील सहावा दिवस आहे। नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषी एकत्रित बसलेले आहे आणि त्या समस्त ऋषीगणांच्या मांदियाळीमध्ये श्री सूत महाराज शौनकादी ऋषींना भागवत कथा कथित करतायत। करता करता आपल्या भागवत सप्ताहाचे 5 दिवस पूर्ण झाले आणि हा 6वा दिवस। आनंदाचे दिवस कसे निघून जातात याचा माणसाला पत्ता लागत नाही, पण आनंद घेणाऱ्यांना तो आनंद मिळतो। जीवावर उदार होऊन इथे येऊन बसणं त्याला काही आनंद मिळत नाही बरं। ज्याच्या अंतःकरणामध्ये अतिशय परमात्म्याबद्दल प्रेम आहे, श्रद्धा आहे, आनंदाचे दिवस त्याला जाणवतच नाही। तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना। 7 दिवस पूर्ण झाले तरी त्याला असं वाटतं की पुन्हा पुन्हा ही कथा श्रवण करावी, पण हा आनंद त्यालाच प्राप्त होतो जो अंतःकरणातून देवावरती प्रेम करतो। सर्व गुणीजन कलाकार मंडळीच्या सानिध्यामध्ये आपण हा कथेचा आनंद घेत आलो। परीक्षित राजाला 7 दिवसानंतर मृत्यूचा शाप लागलेला आहे आणि म्हणून परीक्षित शुकदेवांकडून मोठ्या श्रद्धायुक्त अंतःकरणाने ही भागवत कथा श्रवण करतोय। बघा, भागवतामध्ये मरावं कसं याचं यथार्थ दर्शन करून दिलेलं आहे। प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणामध्ये मृत्यूचं भय आहे, पण आपला मृत्यू मंगलमय कसा होईल, परीक्षित राजा हा आदर्श या गोष्टीला। माणसाने मृत्यूचं वारंवार स्मरण करावं। जो मनुष्य आपल्या मृत्यूला डोळ्यासमोर ठेवून कृत्य करतो, जीवन जगतो, त्याच्या जीवनामध्ये पाप घडत नाही। परीक्षित राजा स्वतःच्या जीवाचं कल्याण करू इच्छितोय आणि म्हणून अतिशय श्रद्धेने अतिशय प्रेमाने सर्वांगाचे कान करून परीक्षित राजा शुकदेवांकडून भागवत कथा श्रवण करण्यासाठी बसलेला आहे। आणि करता करता दशम स्कंद प्रारंभ झाला आणि त्या दशम स्कंदामध्ये भगवान शुकदेवानी परीक्षित राजाला कृष्ण परमात्म्याचा जन्मोत्सव कथित केलेला, जो आपण काल पाहून आलोत ना। परमात्मा जेवढा अवतीर्ण झाले, संपूर्ण गोकुळामध्ये जिकडे तिकडे आनंद व्यक्त केला जातोय। आणि मी सांगून गेलो की परमात्मा ज्या ठिकाणी अवतीर्ण होतात तिथे प्रत्यक्ष आनंद नांदत असतो, कारण आनंद आणि परमात्मा वेगळे नाही। जसं साखरेमध्ये गोडी आहे, गोडी वाचून साखर वेगळी नाही, तसा आनंद वाचून परमात्मा वेगळा नाही। आनंद म्हणजे परमात्मा आणि परमात्मा म्हणजेच आनंद आहे। देवाचं विष्णू सहस्त्र नामामध्ये एक नाव आहे आनंद। आनंदो नंदनो नंद। परमात्मा जिथं प्रगट होतात तिथं आनंद घेऊन येतात। ज्ञानोबा म्हणतात ना, म्हणून दीप पालावे का सवेची तेज मालावे, का रवी बिंबा सवे प्रकाश हो जाय। दिवानी प्रकाश वेगळा नाही, दिव्या वाचून प्रकाश नाही, प्रकाशा वाचून दिवा वेगळा नाही, तसं आनंद वाचून परमात्मा वेगळा नसतो।
भगवान शुकदेव बोलतात, परीक्षित ज्यावेळा परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाले, सगळीकडे आनंदच आनंद व्यक्त केला जातोय. गुढिया तोरणे कथी करीती कथा गाती गाणे, आनंदल्या नरनारी संत प्रमाणे. अतिशय आनंद उपभोगतायत आणि म्हणतात की नंदबाबाने तर 2 लाख गायींचं दान दिलं. गायींच्या शिंगांना सोन्याचं वेष्टन केलं होतं, गायीच्या पायांना चांदीचं वेष्टन आणि अंगावरती झुला टाकून 2 लाख गायी नंदबाबांनी दान दिल्या. आणि शास्त्र आहे, मंगलमय प्रसंगी दान दिलं जावं. दानाचं स्वतंत्र शास्त्र आपल्या हिंदू सनातन परंपरेमध्ये सांगितलेलं आहे. काय दान दिल्याने काय फल प्राप्त होतं याचं स्वतंत्र शास्त्र आहे. वस्त्रदानात फलम राज्यम पादुकाभ्यांच वाहनम, तांबुलात भोगमाप्नोती अन्नदानात फलत्रयम. वस्त्रदान दिल्यानंतर काय मिळतं माहितीये? पुढच्या जन्मात तुम्हाला राज्य मिळावं वाटत असेल, सत्ता मिळावी वाटत असेल तर वस्त्रदान करत जा. वस्त्रदानात फलम राज्यम. तुम्हाला जर वाटत असेल का पुढच्या जन्मामध्ये आपण मुख्यमंत्री व्हावं, वस्त्रदान केल्याने राज्य मिळतं. पादुकाभ्यांच वाहनम, ज्याने आपल्या जीवनामध्ये चप्पल दान दिले असेल तर म्हणतात की त्याला पुढच्या जन्मामध्ये मोठमोठे वाहनं त्याच्यामध्ये बसायला योग येतो, वाहनं मिळतात. तांबुलात भोगम आपनोती, तांबूल म्हणजे पानाचा विडा, आणि पानाचा विडाही दान देत असताना 13 गुणी विडा असला पाहिजे. कारण 1 पानम सुख आरोग्यम, 2 पानम निष्फलम भवेत, अतिश्रेष्ठम 3 चतुर्थम पंचकम तथा. 1 पान खाणं आरोग्याला अयोग्य आहे. 2 पानम 1 पान खाणं योग्य आहे, 2 पानं खाणं अयोग्य आहे. 2 पानम निष्फलम भवेत, अतिश्रेष्ठम 3 3 पानं खाणं योग्य आहे. 4 खा 5 खा, पण 13 वस्तू लावून पान खाल्लं जावं असं एक शास्त्र आहे, पण तंबाखू सोडून. आणि असे आपण जर पानाचं दान देऊ गेलो त्याला तांबूल दान असं म्हणतात. म्हणून आपल्याकडे आपण ज्या पात्रामध्ये पाहुण्यांना दान देतो, पान देतो, त्याला काय म्हणतात? पानदान. हा शब्द समर्पक आहे का? कारण तो दान देण्याचा प्रघात आहे. अष्टभोगातील एक भोग आहे बरं तांबूल. सुगंधम मनिता वस्त्रम गीतम तांबूल भोजनम, शय्याच कुसुमशैव भोगाष्टकम उदाहृतम. 8 भोगातील हा एक भोग आहे. तर प्रत्येक भोगाचं विशिष्ट वर्णन करून सांगत नाही. 9 लाख गायी नंदबाबांनी दान दिल्या. गायीच्या दानामध्ये तर अगाध फल सांगितलेलं. आपल्या हिंदू परंपरेमध्ये गायी प्रत्यक्ष देवता आहे. बघा, काही प्रत्यक्ष देवता असतात. तुलसी माता ही प्रत्यक्ष देवता आहे, गोमाता ही प्रत्यक्ष देवता आहे, सूर्यनारायण हे प्रत्यक्ष देवता आहे. आणि म्हणून तर सकाळी उठलं की पहिल्यांदा सूर्यनारायणाला अर्घ्य द्यावं. सूर्यदेवाला नमस्कार प्रिय आहे. आदिदेव नमस्तुभ्यम प्रसीद मम भास्कर दिवाकर नमस्तुभ्यम प्रभाकर नमस्तुते. सूर्याला अर्घ्य द्यावं, सूर्याला जल अर्पण करून सूर्यदेवाला रोज नमस्कार केला पाहिजे. सूर्यदेवता आरोग्य प्रदान करणारी देवता आहे. बुद्धीची अधिष्ठात्री देवता सूर्यनारायण म्हटलेलं आहे. ज्याला वाटतं की आपलं शरीर निरोगी राहावं, आपलं शरीर सुदृढ राहावं, त्याने रोज सूर्याला पाणी दिलं पाहिजे, अर्घ्य दिलं पाहिजे. हा नियम आहे. गृहस्थी जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना प्रापंचिक कार्य तर अहोरात्र करतोच आहे, पण आपल्या जीवनामध्ये या गोष्टीचा अंतर्भाव नसेल तर आपल्या जीवनाचा धिक्कार आहे. देवाचे आपल्यावरती अनंत उपकार आहे, पण त्याची परतफेड आपण कोणत्या रूपाने करतो? जरा एकांतामध्ये बसून चिंतन करीत जा. सूर्यनारायण ही परोपकारी देवता आहे. असं कधी झालं की सूर्यनारायण आपल्याला इतक्या दिवसाचं कधी बिल पाठवलं बा? महिनाभर जर तुम्ही बिल भरलं नाही घरचं, तर दुसऱ्या वेळेला तुमची लाईन केव्हा कट होईल सांगता येत नाही. पण सूर्यनारायण आपण जन्माला आल्यापासून तर आतापर्यंतच्या काळामध्ये कधी तुमच्याकडून बिल आकारलं नाही. त्याची परतफेड आपण कशाने केली?
म्हणून सूर्यनारायणाला नमस्कार प्रिय आहे. रोज सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावं. गोमाता ही प्रत्यक्ष देवता आहे आणि म्हणून नंदबाबांनी म्हणतात 2 लाख गायींचं दान दिलेलं आहे. प्रसन्न वातावरण आहे. आता काय झालं, कंसाला माहिती झालं की माझा शत्रू जन्माला आलेला आहे. मीटिंग भरवली, आपत्कालीन मीटिंग. आणि त्या मीटिंग मध्ये कंसाने सर्वांना सांगितलं, मला मारणारा शत्रू कुठेतरी जन्माला आलेला आहे, कोणीतरी उठा आणि जाऊन त्याला मारून आणा. त्याच सभेमध्ये बसली होती पुतना राक्षसी. उभी झाली, सांगितलं, दादा काळजी करू नका, तुमच्या शत्रूला मारण्याचा विडा मी उचलते. पुतना ज्या वेळा ती कबूल करते, कंसाने सांगितलं, अगं पण पुतणे एवढं मोठं अवाढव्य शरीर तुझं तुला जाऊ कोण देणार. पुतण्याने सांगितलं, दादा काळजी करू नका, मला रूप बदलवता येतं. मायावी रूपधारी होती ती. पुतना ज्या वेळा भगवंताला मारण्यासाठी गोकुळामध्ये प्रवेश करते, सुंदर तिचं रूप होतं, जणू एखाद्या ब्राह्मणाची ती पत्नी आहे. गोकुळात प्रवेश करत असताना गोपवासी ज्या होत्या त्या स्त्रिया त्या ठिकाणी आपसामध्ये चर्चा करतात, का ग ही सुंदर जणू ब्राह्मणाची पत्नी दिसते, कोण असेल. दुसरी म्हणायला लागली, मला तर असं वाटते यशोदेची कोणी मैत्रीण वगैरे असेल, नाहीतर कोणी नात्यातली एखादी असेल कोणी. करता करता ज्यावेळा ती नंदबाबाच्या अंगणामध्ये येऊन पोहोचली, नामा मने आली, नामा मने आली, नामा मने आली, नंदाची जागरा. नामा मने आली, नामा मने आली, नामा मने. एवढे बालक जन्माला आले त्या सर्वांना मारित निघालेली आहे. आणि करता करता ज्यावेळा यशोदेच्या दारामध्ये ती पुतना येते, यशोदेने बघितलं, विचारलं, बाईसाहेब आपण कोण आहात. पुतना म्हणायला लागली, ओळखलं नाही, मी तुझी लहानपणीची मैत्रीण आहे. यशोदा विचार करते, रे लहानपणी तर माझी कोणी मैत्रीण नव्हती, असेल काय माहिती, पण कशा करता आलात आपण. यशोदे, मला माहिती झालं की तुझ्याकडे एक सुंदर बालक जन्माला आलेला आहे, आशीर्वाद देण्यासाठी म्हणून आली, पलीकडच्या राज्यामध्ये राहते. तुझा बालक कुठे आहे, तुझं बाळ मला अजून दिसलं नाही. यशोदेने सांगितलं, तो तर पाळण्यामध्ये झोपलेला आहे. भगवंत पाळण्यामध्ये असताना विचार करतात, अरे आपण काय झोपा काढायला आलेलो नाही, आणि आपल्या बोनीचं हे पहिलं गिऱ्हाईक आहे. आणि व्यवहार पण असा असतो ना, दुकानदारानं सकाळी सकाळी जर दुकान टाकलं तर पहिलं गिऱ्हाईक तो दुकानदार कधी वाया आणि माघारी जाऊ देत नाही. कारण असा लोकांमध्ये एक प्रघात आहे. थोडं याचं कमी कर, एकदम वाढवला का, वाढला आवाज, गेन कमी करतो. हा ठीक आहे. भगवंतांनी पाळण्यामध्ये असताना रडायला सुरुवात केली. रडते माझे बाळ ताणे, समजाविता रायना रायना रायना, समजाविता रायना रायना, समजाविता रायना. रडते माझे बाळ ताणे, रडते माझे बाळ ताणे, समजाविता रायना रायना रायना, समजाविता रायना, ओ समजाविता रायना.
समजाविता रायना. परमात्म्याचं रडणं बघितलं. पुतना म्हणायला लागली, अगं यशोदे, तू म्हणते तुझा बाळ झोपलेला आहे, पण कशाचा हात रडतोय? यशोदा म्हटली, जर तुम्हाला घ्यायची इच्छा असेल तर घेऊ शकता. देवाला मांडीवरती घेतलं. पुतना भगवंताकडे बघतच होती. भगवान म्हणायला लागले, बघ पुतने, माझं रूप तू आता डोळे भरून पहा, कारण तुला ती मुक्ती प्राप्त करून देणार आहे जी मी यशोदा माईला देणार आहे. ज्यावेळेला भगवंताला ती स्तनपान करू लागली तर विष तिच्या स्तनामध्ये भरून आणलं देवाला मारण्यासाठी. म्हणतात की परमात्माने डोळे बंद केल्याचे 12 कारण गर्गसंहिता नावाच्या ग्रंथामध्ये आलेले आहेत. पण एक महत्वाचं कारण असं आहे की विष प्राशन करताना भगवान परमात्म्याने महादेवजीचं ध्यान केलं आणि भगवान शंकराला विनंती केली, हे परमात्मा, समुद्राच्या मंथनातून निघालेलं हलाहल विष प्राशन करण्याचा अभ्यास तर केवळ तुम्हाला आहे, हे सामर्थ्य माझ्या ठिकाणी निर्माण करा. म्हणून भगवान कृष्ण परमात्म्याने डोळे बंद केले, हे महत्वाचं कारण सांगितलं गेलं. पंचप्राण आकृष्ट केले आणि मग काय, ती मूळ स्वरूपामध्ये प्रकट झाली, आकाश मार्गाने उडू लागली आणि म्हणू लागली, मेली मेली कृष्णनाथा सोडी सोडी रे अनंता. सा मुंच मुंचालमिती प्रभाशिनी निष्पिड्यमाना अखिल जीव मर्मणी विवृत्त नेत्रे चरणो भुजो महो प्रस्विन्न गात्र क्षिपती रुरोदह. आणि ज्यावेळेला ती गोकुळच्या बाहेर जाऊन पडली, हजारो झाडांचा चुराडा झाला. अवाढ हवे शरीर, जणू काय भूकंप झाला की काय असा दणक नावा झाला. सर्व गोकुळवासी धावले. भगवंत स्तनपान करीतच होते, पुतना तर मरून पडलेली होई अशा स्थितीमध्ये आहे. सर्वचे सर्व गोकुळवासी त्या ठिकाणी आलेले आहेत. बाकीच्या म्हणायला लागल्या, यशोदे, हे तुझं जे बाळ आहे ते यशोदेच्या आपल्या त्या पुतनेच्या स्वाधीन कसं काय गेलं? यशोदा म्हणायला लागली, मला काय माहिती, मला तर असं वाटलं तर कुणीतरी ब्राह्मणाची पत्नी असेल, सांगत होती मैत्रीण होय म्हणून. भगवंताला खाली काढलं, पुतनेच्या शरीराचे तुकडे केले, तिच्या शरीराचं दहन केलं. तर भगवान शुकदेव बोलतात, परीक्षित ज्यावेळेला पुतनेच्या शरीराला जाळलं तर दिव्य असा सुगंध दरवळू लागला, कारण तिला प्रत्यक्ष परमात्म्याचा स्पर्श झाला होता. त्यानंतर भगवंताला स्नान घालण्यात आलं. गायीच्या गोमूत्राने गायीच्या पायांची माती आणून देवाच्या मस्तिष्काला लावली. यशोदा माईने देवाला कामना केली, इंद्रिया ऋषिकेश प्राणान् नारायणो वतु श्वेतदीपपतिश्चित्तम् मनोयोगेश्वरो वतु. माझ्या या बाळाच्या इंद्रियाचं रक्षण ऋषिकेश परमात्म्याने करावं. प्राणान् नारायणो वतु, प्राणाचं रक्षण तर माझ्या नारायण परमात्म्याने करावं. मनाचं रक्षण योगेश्वर परमात्म्याने करावं अशी कामना यशोदा करते. पुतनेला मारल्यानंतर भगवंत ज्यावेळेला 6 महिन्याचे होतात त्यावेळेला भगवंताला मारण्यासाठी शक्टासूर नावाचा राक्षस येतो पहा. त्या शक्टासुराला देवानी मारलं. त्यानंतर 1 वर्षाचे परमात्मा होता, तृणावर्त नावाचा राक्षस येतो. तृणावर्ताला मारून भगवंताने त्याचं कल्याण केलं. आता भगवंताच्या नामकरणाचा विधी आहे. काय झालं, आज गर्गाचार्यांचं आगमन झालं गोकुळामध्ये. आणि ज्यावेळेला संत महात्मे आपल्या घरी येतात त्यांचा सदैव आतिथ्य सत्कार करा. देव सारावे परते, संत पुजावे आरते. आपल्या घरी येणारा एखादा वैष्णव, एखादा हरिभक्त तुमच्या पुण्याने तुमच्या घरी येतो, यथोचित त्याचा सत्कार आणि सन्मान झाला पाहिजे. लक्षात घ्या, आपल्या जीवनातलं फक्त एवढंच कर्म आपल्या सोबत येतं. अतिथी देवो भव.
काही काही एवढे निष्ठुर राहतात की पाहुणा घरी आला तर पाय धुवायला पाणी देत नाही. हे सन्मानाचं प्रतीक आहे. या बारीक बारीक गोष्टी आहे की ज्याच्यापासून आपल्याला पुण्य प्राप्त होतं, पण अज्ञानी लोकांना या गोष्टी कळत नाही. आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्ठानम पानम गृहे साधो संगम उपासते सततम धन्य गृहस्थाश्रम. जीवनामध्ये तो गृहस्थी माणूस धन्य आहे की ज्याच्या घरामध्ये आतिथ्य सत्कार होतो, संतांचा सन्मान होतो. महात्मा ज्यावेळेला त्या ठिकाणी आलेले गर्गाचार्यांना बघून नंदबाबाच्या मनाला अतिशय आनंद झाला. या ना महाराज, अरे तुमच्यासारख्या महात्म्यांच्या कृपेने आमचं जीवन सुदृढ चालू आहे. मोठ्या आनंदामध्ये त्या महात्म्यांचं स्वागत केलं आणि एकाएकी नंदबाबाच्या लक्षातही आलं, अरे माझे दोनही पुत्र आता वाढू लागलेले आहेत, पण अजून त्यांचं नामकरण झालेलं नाहीये. हे गर्गाचार्य महाराज, माझी अशी विनंती आहे, आमच्याकडे जे 2 पुत्र आहेत ना, या दोन्ही मुलांचं नामकरण आपल्या पवित्र मुखातून व्हावं ही मनामध्ये इच्छा आहे. गर्गाचार्यांनी सांगितलं, ठीक आहे, गोशाळेमध्ये घेऊन या. नंदबाबा घरामध्ये जातात, यशोदेला सांगतात, यशोदामाई, अगं यशोदे, आपल्याकडे गर्गमुनी आलेले आहेत आणि मला तर वाटतं की त्यांच्या मुखातून आपल्या दोन्ही बालकांचं नामकरण करून घ्यावं. तुझं काय मत आहे? यशोदा म्हटली, ठीक आहे, पण बघा, माझ्या बाळाचं नामकरण करत असताना मी मोठा उत्सव साजरा करेल आणि संपूर्ण गोकुळामध्ये जिकडे तिकडे दिवे लावेल. माझ्याच घरी सर्व गोकुळवासियांना तर 15 दिवसापासून जेवणाचं निमंत्रण देईल मी. नंदबाबांनी समजवलं, अगं यशोदे, आपण आपली प्रतिष्ठा नको तर आपल्या मुलाचं हित बघायला पाहिजे. तुला माहितीये, ज्याही वेळा आपण उत्सव साजरा करण्याचा संकल्प केला त्या प्रत्येक वेळा कोणीतरी राक्षस आपल्या बाळाला मारण्यासाठी आला. म्हणून माझं तर मत आहे की आपण एकांतामध्ये गोशाळेमध्ये नेऊन आपल्या दोन्ही बाळांचं नामकरण करावं. यशोदेला पटलं तर खरं, पण यशोदा म्हणायला लागली, ज्या महात्म्याच्या मुखातून आपण आपल्या बाळाचं नामकरण करतो त्या महात्म्याला काही भूत भविष्य वर्तमान कळतं की नाही? नंदबाबांनी सांगितलं, अगं त्रिकालदर्शी महात्मे आहेत गर्गाचार्य, ते कोणी सामान्य भविष्यकार नाही. मी तर परीक्षा घेतल्याशिवाय त्या महात्म्यांच्या मुखातून माझ्या बाळाचं नामकरण करून घेणार नाही, हा माझा पण आहे. आता काय झालं की बलरामजी आणि भगवान कृष्ण या दोघांचं नामकरण करायचं होतं. रोहिणीला सांगितलं, म्हणे रोहिणी, तू एक काम कर, तुझ्या बाळाला माझ्या मांडीवर दे आणि माझ्या बाळाला तू मांडीवरती घे, जाऊन बसू आणि बघू तर खरं, खरा महात्मा असेल तर कोणता मुलगा कोणाचाही बरोबर ओळखेल. गर्गाचार्य मुनी ज्यावेळा गोशाळेमध्ये येऊन बसले, नंदबाबांनी त्या ठिकाणी सगळी नामकरणाची व्यवस्था केलेली आहे. स्वस्ती वाचन झालं आणि मग विनंती केली, हे महात्मन, आता दोन्ही बालकांचं आपण नामकरण करावं. महर्षी गर्गाचार्यांनी बघितलं की या दोन्ही माता मोठ्या चतुर दिसत आहेत. यशोदेला सांगितलं, म्हणे यशोदे, माझी परीक्षा घेण्याकरता तुम्ही आपल्या बालकांची अदलाबदल करून बसलेले आहेत, मला माहिती आहे. यशोदा माईच्या लक्षात आलं, बाबांनी तर आपल्याला ओळखलं. पटकन बोटातली अंगठी काढली हिऱ्याची, बाबांच्या चरणी समर्पित केली. म्हणे, महाराज, हे घ्या दक्षिणा, आता नामकरण करा. आणि मग दोन्ही बालकांचं नामकरण केलं. परमात्म्याचं नाव कृष्ण असं ठेवलं का? इदानीम कृष्णताम गताः, कारण याचा वर्ण कृष्ण असेल आणि इतका सुंदर असेल की सर्वांचं मन आकर्षित, या संस्कृत मध्ये धातू आहे. सर्वांचे चित्त आकृष्ट करून घेणारा तो कृष्ण. बलरामजीचं राम असं नाव ठेवलं, पण बलाधिक्यात बलम विदुः, अधिक बलवान असल्याच्या कारणाने त्याला बलराम असं नाव ठेवण्यात आलं. दोन्ही बाळांचं नामकरण झालेलं आहे. त्यानंतर हळूहळू परमात्मा खोड्या करतात, लीला करू लागलेले. गोकुळामध्ये परमात्मा वास्तव्य करीत असताना भगवंत अंगणामध्ये रांगत रांगत आलेले. तडवे तड हात टेकी तो डाव्या गुडघ्याने रांगतो, रंगणी रांगत रंगणी रांगत रंगणी रांगत रंगणी रांगत रंगणी रांगत रंगणी रांगत हा
डाव्या गुडघ्याने डाव्या गुडघ्याने डाव्या गुडघ्याने डाव्या गुडघ्याने रांगेतो रांगेतो डाव्या गुडघ्याने रांगेतो रांगेतो डाव्या गुडघ्याने रांगेतो तळवे तळ हात टेकीतो डाव्या गुडघ्याने रांगतो तळवे तळ हात टेकीतो डाव्या गुडघ्याने रांगतो रंगतो 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 है रंगतो 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 है डाव्या गुडघ्याने डाव्या गुडघ्याने डाव्या गुडघ्याने डाव्या गुडघ्याने रांगतो डाव्या गुडघ्याने रांगतो डाव्या गुडघ्याने रांगतो भगवंत रांगत रांगत आलेले आहेत आणि काय झालं. भगवान शुकदेव बोलतात, परीक्षित, अंगणामध्ये भगवंत आल्यानंतर एकाएकी देव नाचू लागले, उभे झाले. आता देवाला उभे झालेलं बघितलं इतर गवळणींनी. एका गवळणीने ज्यावेळेला त्याच्याकडे लक्ष केलं, लक्ष केल्याबरोबर तिला इतका आनंद झाला की इतर गवळणीकडे जाऊन ती सांगू लागली, अगं ऐकते का, शृणु सखी कौतुकमेकं नंदनिकेतां गणिमया दुष्टं गोधुली धुसरितांग नृत्याणी वेदांत सिद्धांत. वेदांत सिद्धांत असणारा जो कृष्ण आहे ना, त्याला मी यशोदेच्या अंगणामध्ये नाचताना बघितलं. दुसरं म्हणते काय बोलते, हा सर्वच्या सर्व गवळणी येतात आणि कृष्ण परमात्म्याचं लाड कौतुक करू लागलेले आहे. देवाच्या मधुर लीलांचं श्रद्धेने जो श्रवण करतो ना, त्याचे पाप निवृत्त होतात. देवाच्या चौर्य लीला जो कोणी श्रवण करतो, चोरी केल्याचं पाप नष्ट होतं. याचा अर्थ असा नाही चोरी करत जाऊन देवाच्या लीला ऐकत जाव्या, नाही. बाहेर खेळ, ए चप्पल काढून बाहेर जा, चप्पल घेऊन येऊ नको जा. इथले पोरही लीलाधारीत दिसतात मला, सांगितल्यावर ऐकायला पाहिजे. आता भगवंत गवळणीच्या घरी जाऊन चोरी करतात, दही दूध तूप लोणी खाऊ लागलेले आहेत. आणि यशोदेकडे मात्र गाराने घेऊन येत आहेत. यशोदेला सांगताय, म्हटलं यशोदे बघ तुझ्या कृष्णाने काय केलं. यशोदे तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग. तुझ्या कृष्णाला काहीतरी सांगणार, तुझ्या कानाला काहीतरी सांगणार, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग. तुझ्या कृष्णाला काहीतरी सांगणार, तुझ्या कानाला काहीतरी सांगणार, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग. यशोदा म्हणायला लागली, का ग लहान लहान गोष्टीसाठी म्हणून माझ्याकडे गाराणे घेऊन येता. तुम्ही असं करा ना, त्याच्यावर थोडं रागवत जा. त्या गवळणी म्हणायला लागल्यामुळे यशोदे आम्ही त्याच्यावर रागवण्याचाही प्रयत्न केला तर मग काय करतो माहिती,
आम्ही त्याच्यावरती रागवायला गेले की मोठे मोठे डोळे काढतो, कमरेवर हात ठेवतो आणि खटकन हसून देतो. आता त्याचं हसणं, त्याची स्माईल बघितल्यानंतर आमचा रागाचा पारा पार शांत होऊन जातो. सांगा आता आम्ही काय करावं? यशोदा म्हटली, मग तुम्ही एक काम करत जा ना, त्याला स्वतःहून खाऊ घालत जा. 4 बोटाचं त्याचं पोट छटाकभर लोणी खाणं होत नाही, आणि तेवढ्या करता म्हणून माझ्याकडे गाऱ्हाणे घेऊन येता, काय शुल्लक गोष्ट आहे. त्या गवडीने म्हणायला लागला, अगं तू म्हणतेस, पण आम्ही त्याला स्वतःहून खाऊ घालण्याचा प्रयत्न केला. त्याला बोललो आम्ही की आमच्याकडे लागते तेवढं लोणी घेऊन जा, पण तो म्हणतो नाही, मला चोरी केलेलंच आवडतं. सांगा आता आम्ही काय करावं? यशोदा म्हटले, मग खाऊ द्या ना, काय बिघडतं? अरे चोरी करून खात असेल तर खाऊन खाऊन किती लोणी खाणार आहे? 100 ग्राम 50 ग्राम बस झालं. तेवढ्या करता गाऱ्हाणे घेऊन येता. त्या गवड्यानी म्हणायला लागल्या, अगं एकटा आला तर गोष्ट ठीक आहे, पण येताना सगळ्या गोपाळांना सोबत घेऊन येतो. मेळविणी गोपाळ घरामध्ये शिरे काना, धरू जातो पळून जातो यादवेचा राणा. सांगा आम्ही काय करावं? त्यांनी एक मंडळ स्थापन केला, नवनीत चोर मंडळ, आणि त्याचे अध्यक्ष 3.5 वर्षाचे कृष्णचंद्र महाराज. सगळ्या गोपाळांना आतमध्ये शिरवतो. आणि एक दिवस तर मी पाहतच होते की नेमका हा काय करतो म्हणून. सर्व गोपाळांना आतमध्ये प्रवेश करवला. वरती मडकं अडकवलेलं होतं. एक मोठा गोपाळ खाली बसवला, दुसरा त्याच्यावर, तिसरा त्याच्यावर, चौथ्यांदा हा उभा राहिला. मडक्यामध्ये असणारं लोणी स्वतः खाल्लं, खाली सप्लाय करत होता. थेंबर वाया जाऊ दिलं नाही. यशोदा म्हणायला लागले, मग तुम्ही एक काम करा, तुमचे जे लोण्यानी भरलेले मडके आहेत ना, ते लांब उंच अशा झाडावरती अडकून ठेवत जा. त्या गवळणी म्हणायला लागल्या, म्हटलं तुला काय वाटतं आम्ही हा प्रयोग केला नसेल? आमच्या घरासमोर अंगणामध्ये असणारा जे पिंपळ वृक्ष आहे ना, त्याच्यावरती लांब असं मडकं अडकवून ठेवलेलं होतं. पण यांनी कुठून तरी 25-30 हात उंच असणारा बास वेडू आणला, छिद्र पाडलं, सगळं खाली सांडू लागलं. थेंबही वाया जाऊ दिलं नाही, सगळं खाऊन पस्त केलं. सांगा आता आम्ही काय करावं? परमात्म्याच्या अशा मधुर लीला यशोदा माई त्या ठिकाणी श्रवण करते. आणि कोणत्याच आईला बघा की आपल्या मुलातलं कधी दोष दिसत नाही. एक गवळण सांगते, म्हटले त्या दिवशी आमच्या लग्नाचा वाढदिवस होता. सत्यनारायण पूजन करायचं म्हणून सकाळी सकाळी सगळी स्वच्छता आणि घर सारवत होती. यशोदे तुझा कृष्ण आमच्या घरी आला. घर सारवत असताना मला विचारतो, वहिनी साहेब आपण काय करताय? त्याला सांगितलं, अरे कृष्णा आज ना आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे. ब्राह्मण मंडळ येतील, गावातील सर्व ग्रामस्थ येतील, भोजनाची सर्व व्यवस्था, पूजेची सगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे. कृष्ण म्हणायला लागला, मग तुमचे सत्यनारायण भगवान आहे कुठे? मी त्याला सांगितलं, घरामध्ये एका खोलीमध्ये पूजेची व्यवस्था करून ठेवलेली आहे. भगवान कृष्ण त्या दारातून डोकावून पाहतात तर त्या ठिकाणी चौरंग मंडला, पूजेची व्यवस्था तर करून ठेवलेली होती. डोकावून बघितलं, गवळण म्हणायला लागले, खबरदार कृष्ण आतमध्ये जाऊ नको, काहीतरी गडबड केल्याशिवाय राहणार नाही. भगवान म्हटले, नाही नाही, मला तुमच्या सत्यनारायण देवाचं दर्शन करू द्या. बघून घेतलं आणि परत बाहेर गेला. मला असं वाटलं गेला आता परत येणार नाही. पण काही वेळानंतर ज्या वेळेला तो परत आला तर लहान लहान 2 कुत्र्याचे पिल आणून बसवले चौरंग पाटावरती. आणि मला म्हणतो, काय वहिनी साहेब तुमच्या सत्यनारायण देवाचं दर्शन तर करून घ्या. मला असं वाटलं काहीतरी गडबड आहे, जाऊन बघते तर काय कुत्र्याचे 2 पिलं, ते पण चौरंग पाटावरती. असा तुझा कृष्ण खोडकर आहे. कृष्ण परमात्मा गोपाळांच्या सानिध्यामध्ये यमुनेच्या काठी जातात. धूळ मातीमध्ये ज्यावेळेला खेळत असताना म्हणतात की परमात्मा कृष्णाने माती खाल्ली. आणि ही गोष्ट घेऊन किंवा ही बातमी घेऊन आलेत सगळे गोपाळ आणि शिवाय बलराम. यशोदा माईला सांगितलं, मैया आज ना या कृष्णाने म्हणे माती खाल्ली, माती. यशोदा माईने आपल्या हातामध्ये काठी घेतली, एका हाताने देवाचा कान पकडला आणि कृष्णाला विचारलं, कृष्णा सांग तू आज माती खाल्ली की नाही? भगवान कृष्णाच्या तोंडामध्ये माती तर आहे, पण भगवान म्हणतात नाही. आई ग आई, आई ग आई ग आई,
नाही खाल्ली मी माती आई ग आई नाही खाल्ली मी माती आई ग आई नाही खाल्ली मी माती आई गाय नाही खादली म्या माती आई गाय नाही खादली म्या माती आई गाय नाही खादली म्या माती 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 नाही आई ग आई नाही खाल्ली मी माती आई ग आई नाही खाल्ली मी माती बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा खोट बलिराम दादा खोट बोलतो बलिराम दादा राम दादा खोट बोलतो बळीराम दादा बलिराम दादा खोट बोलतो बलिराम दादा आई ग आई बंड गे दो माझा बरी आई ग आई आई ग आई नाही खाल्ली म्या माती आई ग आई नाही खाल्ली म्या माती आई ग आई नाही खाल्ली म्या माती ओ बलिराम दादा वो बलिराम दादा ओ बळीराम दादा वो बळीराम दादा बलिराम दादा खोट बोलतो बलिराम दादा खोट बोलतो उफांड गे दो माझा बरी आई गाई आई गाय नाही खादली ना माती आई गाय नाही खादली ना माती आई गाय नाही खादली ना नाही खादली ना माती भगवान शुकदेव बोलतात, परीक्षित, यशोदा माईने आपल्या हातामध्ये काठी घेतली, एका हाताने कृष्णाचा कान पकडला आणि विचारलं, कृष्णा सांग, तो माती खाल्ली की नाही? भगवान म्हटले, आता आहे तर तोंडामध्ये माती, पण देव खोटं बोलतात. अरे तुझा भाऊ सांगतोय, बाकी गोपाळ तुझे मित्र सांगतायत की तू माती खाल्ली म्हणून, खरं सांग तू माती खाल्ली की नाही? भगवान म्हटले, तोंड उघड. ज्यावेळा परमात्म्याने तोंड उघडलं, संपूर्ण ब्रह्मांडाचं दर्शन यशोदा माईला देवाच्या मुखामध्ये होऊ लागलं. अनंत ब्रह्मांड ज्याच्या मुखामध्ये वास्तव्य करताना दिसले. एकदा तर यशोदेला असं वाटलं, हे भगवान, अरे हा देव तर नसेल. पण भगवंतानी पुन्हा मायेचा पडदा यशोदा माईच्या नेत्रावरती टाकला आणि पूर्ववत वात्सल्य भाव तिच्या अंतःकरणामध्ये निर्माण केला. अनेक लीला परमात्मा गोकुळामध्ये करतात. भगवान शुकदेव बोलतात, परीक्षित, त्या गोकुळामध्ये एक सुख्या माळीन नावाची गवळण राहते. ती म्हातारी आहे. अंतःकरणामध्ये कृष्ण परमात्म्याविषयी तिच्या अंतःकरणात अतिशय प्रेम आहे आणि तिला असं वाटत होतं की कधीतरी कृष्णाने आपल्याला दर्शन द्यावं, कधीतरी कृष्णाला जवळ घ्यावं, त्याचे लाड कौतुक करावे. म्हणून एक दिवस म्हणतात की डोक्यावरती फळाची टोपली घेऊन निघाली फळ विकण्याकरता आणि मुद्दामत यशोदामाईच्या महलासमोर आली. फळं घ्या, फळं म्हणून ओरडू लागली. परमात्मा कृष्ण त्या ठिकाणी ठुमुक ठुमुक करीत त्या ठिकाणी जाते आणि तिथे गेल्यानंतर त्या सुख्या माळीन नावाच्या त्या गवळणीला विनंती करते, मैया मला फळं दे. सांगितलं म्हणे कृष्ण, अरे फळाच्या मोबदल्यामध्ये धान्य द्यावं लागतं. कारण तिला माहिती होती की आपण याला पटकन फळं दिले तर हा पटकन मोकळा होईल, पण याचं सानिध्य आपल्याला घडणार नाही. जास्तीत जास्त याच्याशी संवाद कसा होईल निमित्त केलं आणि सांगितलं, जा धान्य घेऊन ये. परमात्मा कृष्ण ज्यावेळा घरामध्ये जातात, एका कोठडीमध्ये धान्य होतं, ओंजळीमध्ये घेतलं आणि ते धान्य घेऊन ज्यावेळा तिच्यापर्यंत येऊ लागले की सगळं धान्य खाली सांडलं, फक्त 2 दाणे हातामध्ये शिल्लक राहिले. तिच्या टोपलीमध्ये धान्य ओतलं आणि सांगितलं, मैया आता फळं दे. ती म्हणायला लागली, कृष्णा आणखी एकदा मैया म्हण. भगवान म्हटले, एकदा नाही 100 वेळा म्हणणार, पण पहिल्यांदा मला आणि फळं दे. भगवान शुकदेव बोलतात, परीक्षित, भगवंताला तिने जवळ घेतलं, त्याचे लाड कौतुक करू लागले. विचार केला की यशोदा जर आली, तिनं जर हे दृश्य बघितलं तर योग्य नाही, म्हणून टोपली उचलली. तिच्या नेत्रामध्ये पाणी होतं की आज मला माझ्या परमात्म्याचं दर्शन झालं. डोक्यावरती घेतली, टोपली घेऊन घरी गेली. पण ज्यावेळेला टोपली खाली उतरवली तर बघितलं की त्या संपूर्ण टोपलीमध्ये हिरे मोती जवाहरात आणि ती टोपली भरून गेलेली होती.
परमात्मा कृपा करतो त्यावेळेला दारिद्र्यही नष्ट होतात. जसं देवानी सुदाम देवाचं दारिद्र्य नष्ट केलं तसं त्या सुख्या माळीन नावाच्या गवळणीचं दारिद्र्य नष्ट केलं. भगवान शुकदेव बोलतात, परीक्षित, नंदबाबाच्या अंतःकरणामध्ये अतिशय क्लेश आहे, दुःख आहे. विचार करतात की प्रत्येक वेळा कोणीतरी राक्षस माझ्या बाळाला मारण्यासाठी येतो. म्हणून नंदबाबांनी तात्कालीन मीटिंग त्या ठिकाणी बोलवली. ग्रामस्थ लोक त्या ठिकाणी उपस्थित झाले. ग्रामस्थांनी विचारलं, बाबा मीटिंग बोलवली कशा करता? नंदबाबांनी सांगितलं, बघा ग्रामस्थांनो, जेव्हापासून माझा कृष्ण जन्माला आला एक दिवस सुद्धा या दुष्ट कंसाने सुखानं राहू दिलं नाही. अरे प्रत्येक वेळा कुणीतरी राक्षसाला मारण्यासाठी येतो. ग्रामस्थांनी विचारलं, बाबा मग तुमचं काय मत आहे? बघा मला तर या गोकुळामध्ये आता राहणं योग्य वाटत नाही. लोकांनी विचारलं, मग जायचं कुठं? तुम्हीच सांगा. नंदबाबा 9 भाऊ आहेत, त्यापैकी एक जे घनानंद होते ना, त्यांनी सांगितलं, म्हणले, दादा माझा ऐका. गोकुळाच्या शेजारी यमुना मातान पलीकडच्या बाजूला एक वृंदावन आहे, तुळशीचं वन. अतिशय सुरम्य ठिकाण आहे. मला तर वाटतं आपण त्या ठिकाणी जावं आणि वास्तव्य करावं. सर्वांना ते पटलं. वनो वृंदावनम नाम पशव्यम नवकानन गोप गोपी गवाम सेव्यं पुण्यान्द्री तृणविरोधम. वनम वृंदावनम नाम. सर्वचे सर्व गोकुळवासी सर्वांनी आपले साहित्य जे आहे ते संपूर्ण बैलगाडीमध्ये भरले आणि सर्वचे सर्व निघाले थेट त्या वृंदावन क्षेत्रामध्ये. आल्या आल्या सर्वांनी तर त्या ठिकाणी घर बांधले नव्हते, पण भगवान शुकदेव वर्णन करतात की बैलगाडी खाली सर्व वास्तव्य करू लागलेले. सर्वांनी आपापल्या बैलगाड्या त्या चंद्राकृतीप्रमाणे अर्धचंद्राकार आकारामध्ये लावलेल्या. बैलगाडी खाली बरेच दिवस वास्तव्य करत होते. आता सर्वांसाठी ते वृंदावन नवीन होतं. वृंदावन मध्ये वास्तव्य करीत असताना लहान लहान वासरांना घेऊन कृष्ण परमात्मा गोपाळांच्या समवेत वासरं चारण्यासाठी निघालेले आहे. लहान लहान वासर आहे, लहान लहान गोपाळ आहे. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो नन्नो सो प्यारो सो मेरो मदन गोपाल हारी, छोटो सो मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो प्यारा सो नन्ना सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. मदन गोपाल, बीच में मेरो मदन गोपाल. छोटी 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 गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटा सा नन्हा सा प्यारा सा मेरो मदन गोपाल हारी, छोटा सा मेरो मदन गोपाल.
मदन गोपाल घास खाई गैया दूध पिए ग्वाल आंगण खायो मेरो मदन गोपाल छोटी 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 गैया छोटे छोटे ग्वाल छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो छो नन्नो छो प्यार छो मेरो मदन गोपाल प्यार छो मेरो मदन गोपाल छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सो प्यारो सो नन्नो सो मेरो मदन गोपाल होरी छोटो सो मेरो मदन गोपाल होरी छोटो सो मेरो मदन गोपाल हरी 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 छोटो सो मेरो मदन गोपाल म्हणजे पाप. पापाचं मूर्तिमंत स्वरूप म्हणजे हा अघासूर आहे. हा अघासूर अजगराचं मोठं असं रूप घेऊन आलेलं आहे आणि त्या वनामध्ये तोंड फाडून असा बसला जणू सर्वांना वाटावं की हे गुफा आहे म्हणून. उद्देश दोन प्रकारचा आहे. उद्देश दोन प्रकारचा. एक तर महाराज कंसाचा शत्रू मारला जाईल आणि मला भोजन पण होईल. हे बरोबर हे जरा जास्तच शांत बस बर. तोंड फाडून श्वास बंद करून त्या ठिकाणी उभा आहे. विशाल असं अजगराचं रूप धारण केलेलं आहे. सर्व गोपाळांनी बघितलं, सांगितलं अरे बघा तर खरं काय सुंदर गुफा आहे. आता सर्व नवीन त्या ठिकाणी आलेलेच, कुणाला माहिती नव्हतं वनाबद्दल. अजगराचं तोंड बघितलं, जणू गुफा दिसत होती. एक म्हटलं हा बघा तर खरं काय सुंदर गुफा आहे, चला 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 आपण आतमध्ये प्रवेश करू. लहान लहान गोपाळ आणि छोट्या वासरांना घेऊन ज्यावेळा आतमध्ये प्रवेश करू लागलेले, तो अघासूर विचार करतो की ज्यावेळा कृष्ण आतमध्ये प्रवेश करेल त्यावेळा आपण आपलं तोंड बंद करून टाकू. अघासुराने आपली जीभ बाहेर काढलेली होती. एक गोपाळ म्हटला का रे मी तर आमच्या आजोबाकडून असं ऐकलेलं होतं. गुफेमध्ये कोणी संत तपश्चर्या करीत बसलेले असतात म्हणे. दुसरा म्हटलं हा ऐकलं तर मी पण आहे, चला चला आपण आतमध्ये प्रवेश करू, त्या महात्म्याचं आपल्याला दर्शन होईल. सर्वचे सर्व गोपाळ ज्यावेळा आतमध्ये प्रवेश करण्यासाठी निघाले, अघासुराने जीभ बाहेर काढली. त्या जिभेवरती पाय दिल्याबरोबर ते जीभ नरम वाटत होते. एक म्हटला का रे पायाखाली नरम नरम काय वाटते. दुसरा म्हटला अरे जी सुंदर गुफा असते ना ती नरम असते म्हणे. जसं त्यांचं वय तशी त्यांची मती, तसे त्यांचे बोल बाहेर पडत होते. आणि आतमध्ये ज्यावेळा प्रवेश केला तर अघासुराचं तोंड होतं आतमध्ये लाल. एक गोपाळ म्हटला का रे हे लाल लाल काय. दुसरा म्हटला अरे सुंदर गुफा असते ना ती लाल रंगाची असते, चला आतमध्ये. पुन्हा आतमध्ये प्रवेश करतात की अघासुराचे त्या ठिकाणी मोठे मोठे पांढरे दात दिसू लागले. आतमधून दुर्गंधी येऊ लागलेली होती. एक म्हटला हे पांढरं पांढरं काय. दुसरा म्हटला अरे जी सुंदर गुफा असते ना संत आतमध्ये बसलेले, त्यांचं असं मत आहे की आपण या ठिकाणी आल्यानंतर पाहुण्यांनी प्रवेश करताना आपले गाठोडे जे आहेत ते या खुंटीला अडकवून ठेवायचे, म्हणून खुंटीची व्यवस्था केलेली आहे. आतमध्ये प्रवेश करतात, भगवंत विचार करतात माझे गोपाळ गेले, माझे वासर गेलेत. आणि अघासुरही विचार करतो की जोपर्यंत कृष्ण आतमध्ये प्रवेश करत नाही तोपर्यंत आपण आपलं तोंड बंद करायचं नाही.
भगवंत आतमध्ये प्रवेश करण्याकरिता लागले. अघासूर आपलं तोंड बंद करण्यासाठी म्हणून भगवंताने केलं काय, आपलं स्वरूप वाढवलं. अनोरणीयात महतो महियान, विशाल असं स्वरूप धारण केलं. परिणाम गिळिता अघासूर चिरोणी सांडिलाव. अघासुराला चिरलं फाडलं, त्याला मुक्ती प्रदान केली. सर्वची सर्व गोपाळ घाबरल्या अवस्थेमध्ये बाहेर आले आणि सांगितलं, कृष्णा बघ, आज तू होता म्हणून आम्ही वाचलो, आणि आज जर तू राहिला नसता, कृष्ण आमचं रामनाम सत्य व्हायला वेळ लागला नसता. हा भगवान म्हटले, मी तुम्हाला कित्येकदा सांगितलं की माझी अवज्ञा करत जाऊ नका म्हणून. गोपाळ म्हटले, इथून पुढे तू जसं म्हणशील तसं. काही गोपाळांनी पोटाला हात लावला, सांगितलं, कृष्णा अरे भूक लागली. भगवान म्हटले, मग असं करा ना, ज्या काही शिदोऱ्या असतील त्या घेऊन या. गोपाळ म्हटले, आम्ही आमच्या शिदोऱ्या तर आतमध्ये ठेवलेल्या होत्या, त्या खराब झाल्या असतील. काही गोपाळ म्हटले, आम्ही आमच्या शिदोऱ्या एका झाडावरती ठेवल्या. भगवान म्हटले, त्याच घेऊन या. सर्वांच्या शिदोऱ्या परमात्म्याने एकत्रित केल्या आणि भागवतामध्ये शुकदेव वर्णन करतात, देवाने त्या ठिकाणी काला केला. सर्व गोपाळांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या, परमात्म्याने सर्वांना बसवलं ते अशा पद्धतीनं. बिभ्रद्वेणों जठरपटयो शृंगो वेत्रे च कक्षे वामे पाणो मसृण कवलं तत्फलान्गुलिषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुहृदो हासयन् नर्मभिस्वे स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञभूक बालकेली. सर्व गोपाळांना एकत्रित केलं आणि बसवलं सर्वांना ते कमळाच्या फुलाप्रमाणे. मसरूण कवलम, देवाच्या हाताला कित्येक प्रकारचं लोणचं लागलेलं आहे. एक गोपाळाला त्याने आपल्या घरून दूध भाताचा काला आणला, कृष्णाच्या तोंडामध्ये टाकला, उष्टा होता तो आपण स्वतः खाल्ला. वाटी आपुल्या निज असते, संतांनी वर्णन केलेलं आहे. देव विसरती देह भाव आपुला. भगवान शुकदेव बोलतात, परीक्षित अरे ते दृश्य डोळ्यासमोर आण. स्वर्गाधिक देवांनी सुद्धा हा काला मिळवण्यासाठी नाना प्रकारचा प्रयत्न केला, पण त्यांना तो काला मिळवता आला नाही. तो आनंद परमात्म्याने गोपाळांना प्राप्त करून दिला. म्हणून तर तुकाराम महाराजांनी गोपाळांना भाग्यवान म्हटलेलं आहे. तया होणे कोणी नाही भाग्यवंत, अखंड सांगात गोविंदाचा. त्या गोपाळांना प्रत्यक्ष परमात्म्याचं सानिध्य प्राप्त झालं होतं. परीक्षित, गोपाळांसारखे भाग्यवान आणि दैववान जगात दुसरे कोणी नाही की त्यांना प्रत्यक्ष परमात्मा प्राप्त झालेला. सर्व गोपाळांनी आपल्या घरून काहीतरी आणलेलं होतं, पण त्या सर्वांमध्ये गोपाळ असा गरीब होता. ते दृश्य पाहिलं आणि त्याच्या नेत्रामध्ये पाणी आलं. मनामध्ये विचार करतो, हे भगवान, अरे माझ्या सर्व सौंगड्याने कृष्णाकरता काहीतरी घरून आणलं, पण माझ्याकडे नाही काही, तर मी आणू काय? पण देव चतुर जाणून अंतर वर्तत असे. परमात्म्याने त्याच्या अंतःकरणातला भाव जाणला आणि देवाने पण केला आणि त्याला सांगितलं, बघ, आज मी खाईल तर फक्त मधुमंगलच्या घरचं खाईल. हा, तो सतर्क झाला. काय बोलतो कृष्ण? हा, आज ना मला मधुमंगलच्या घरचंच काहीतरी खायचंय. मधुमंगल म्हटला, अरे कृष्णा, पण माझ्याकडे तुला देण्याकरता काही नाही. भगवान म्हटले, ते मला माहिती नाही. जे मी ठरवलं ते मी करतो, तुला माहिती आहे ना. आज मला फक्त तुझ्या घरचं खायचंय, बाकी सगळं बाजूला ठेवा. मधुमंगल विनंती करतो कृष्णाला, सांगतो, अरे कृष्णा, आग्रह करू नको, मी गरीब आहे आणि शिवाय तुझ्याकरता म्हणून घरी जाऊन काय आणणार आहे? भगवान म्हटले, ते मला माहिती नाही. मधुमंगल म्हटला, बघतो घरामध्ये काय असलं तर. मधुमंगल उड्या मारत घरी गेला आणि बघतो घरामध्ये धाडून कुठंच काही मिळालं नाही, पण एका मडक्यामध्ये 4 दिवसाचं आंबट असणारं ताक बघितलं. विचार केला, चला हे ताकच कृष्णाकरता घेऊन जावं. आता गरीबाच्या घरी काय असणार आहे? 4 दिवसाचं आंबट ताक तो आपल्या त्या मडक्यामध्ये घेऊन येऊ लागला. पण मनामध्ये विचार करतो, अरे
माझा कृष्ण श्रीमंताचा मुलगा आहे, त्याच्या घरी रोज ताज ताज लोणी होतं आणि मी तर गरीब आहे, आणि शिवाय हे आंबट ताक हे जर कृष्णाला दिलं ना, माझ्या कृष्णाला जर खोकला सर्दी झाली तर मग अवघड होईल, त्याची प्रकृती बिघडेल. नको नको, हे ताक त्याला नको. मग काय करू? असं करतो, मीच पिऊन घेतो. म्हणून त्या मधुमंगलने ते मडक्यामध्ये असणारं ताक आहे ना, ते मडकच तोंडाला लावलं आणि हे ताक पित असताना दुरून त्या गोपाळांनी बघितलं. गोपाळांनी सांगितलं, कृष्णा रे बघ, अरे तुला आणण्यासाठी म्हणून काहीतरी म्हणून गेला होता घरी आणि स्वतःच खायला लागला की नाही बघ. भगवंतांनी ते दृश्य बघितलं आणि आवाजला, अरे मधुमंगल इकडे. मधुमंगल ते मडकं घेऊन जवळ आला आणि विचारलं, का रे, माझ्यासाठी म्हणून आणण्यासाठी गेला होता आणि काहीतरी आणून तू स्वतः खायला लागला? मधुमंगलच्या नेत्रामध्ये पाणी आलं आणि सांगितलं, बघ कृष्णा, अरे आणण्यासाठी तर गेलो होतो तुझ्याकरिता, पण काय करू, मनामध्ये विचार केला की हे आंबट 4 दिवसाचं ताक तुला कसं द्यायचं, म्हणून स्वतःच पिलं आणि संपवून टाकलं. भगवान म्हटले, ते मला माहिती नाही, मी तर तुला आधीच सांगितलं मी खाईल तर फक्त तुझ्या घरचं म्हणून. अरे ताक आहे म्हणून काय झालं? मधुमंगल म्हटला, नाही कृष्णा, अरे तुला आंबट ताक कसं द्यायचं, पण भगवान म्हटले, मी तुला आधीच सांगितलं मी खाईल तर आज फक्त तुझ्या घरचं बस. मधुमंगल रडू लागला, अरे कृष्णा, नाही ते तर देऊ काय तुला? भगवान म्हटले, माझ्या पुरता आहे. काय बोलतो? हा, कुठे? जवळ आहे. भगवान शुकदेव बोलतात, परीक्षित ज्यावेळा मधुमंगलला जवळ बोलवलं आणि ताक पिऊन झाल्यानंतर त्याच्या ओठाला जे ताकाचे कण लागलेले होते, प्रत्यक्ष परमात्माने त्याचं तोंड आपल्या तोंडाने चाटून काढलं. आणि हे दृश्य बघितलं स्वर्गाधिक देवतांनी. ब्रह्मदेव विचार करतात, राम 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 राम, अरे कित्येक दिवस आंघोळ करतात की नाही हे गुराखी आणि यांचं तोंड चाटतो, हा कसला देव? याची परीक्षा बघायला पाहिजे. सर्वचे सर्व गायी गोपाळ होते ते सर्व ब्रह्मलोकामध्ये घेऊन गेले ब्रह्मदेव. भगवान विचार करतात, कोणी केली असेल चालाकी? लक्षात आलं की ब्रह्मदेवाचं कारस्थान आहे. डोळे बंद केल्याबरोबर ब्रह्मदेवाचं मुखारविंद समोर दिसू लागलं. विचार करतात, माझाच पुत्र ब्रह्मदेव आणि माझी परीक्षा घेतो. अरे असा काही सबक शिकविल की जन्मभर याद राखशील, असशील ब्रह्मदेव. म्हणून भगवंतांनी जसेच्या तसे गाई गोपाळ हुबेहूब तयार केले ते मृत्यू लोकामध्ये. 1 वर्षापर्यंत हा व्यवहार जसाचा तसा चालला, कोणालाच कळलं नाही. ब्रह्मदेवाला ज्यावेळेला देवाचं अस्तित्व कळालं, ब्रह्मदेव देवाला क्षमा याचना करतोय. ब्रह्मदेवाने देवाची स्तुती केली, हे परमात्मा, अरे मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. मोठमोठे मुनी, मोठमोठे देव सुद्धा तुम्हाला ओळखू शकत नाही आणि मला निर्माण करणारे तर तुम्हीच आहात ना. मला सांगा, आईच्या उदरामध्ये एखाद्या वेळा बाळाने जर लाथ मारली तर आई त्या मुलाचा त्याग करते का? आणि देवा, तर मी तुमचा पुत्र आहे, अपराध झाला म्हणून काय झालं? आईचं कर्तव्य असतं की मुलाचा अपराध क्षम्य करणं. हे परमात्मा, माझा अपराध क्षमा करा. ब्रह्मदेवाने क्षमा याचना केली. 3 प्रदक्षिणा देवाला घातल्या आणि ब्रह्मदेव निघून गेले. पुढे भगवान शुकदेव परीक्षित राजाला देवाच्या अनेक लीलांचं वर्णन करून सांगतायत. थोडं भजन करा. जय जय राधा रमण हरी बोल, 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 जय जय राधा रमण हरि 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 बोल, जय जय राधा रमण, 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 जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा
राधारमण हरि बोल, जय जय राधारमण हरि बोल, जय राधारमण हरि बोल, जय जय राधारमण हरि बोल. जय जय राधारमण, 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 जय जय राधारमण हरि बोल, जय जय राधारमण हरि बोल, जय जय राधारमण हरि बोल, जय राधारमण हरि बोल, जय राधारमण हरि बोल, जय जय राधारमण हरि बोल, जय जय राधारमण हरि बोल, जय राधारमण हरि बोल, जय जय राधारमण जय जय राधारमण जय जय रमण हरि बोल, हरि बोल, जय जय राधारमण हरि बोल. भगवान शुकदेव बोलतात, परीक्षित, आतापर्यंत लहान लहान वासरांना देव सांभाळत होते, पण आता यशोदा माईकडून परवानगी घेतली आणि गायींना घेऊन गोपाळांच्या समवेत चारण्यासाठी निघू लागलेले. ती तिथी होती अष्टमी, शुक्ल पक्षामध्ये, कार्तिक महिना. आणि म्हणतात की त्याच दिवशी कामधेनू मातेचा जन्म आहे. ज्यावेळेला परमात्मा गायी चरण्यासाठी जात होते, देवाच्या मुखावरती संपूर्ण धूळ माखले जात होते. आणि गायी चारून परत येत असताना गोरोज मुहूर्तावरती ज्यावेळेला सायंकाळच्या वेळेला वृंदावनमध्ये गायी प्रवेश करायच्या, त्यावेळेला देवाचं मुखारविंद संपूर्ण म्हणतात की धुळीने माखलं जात होतं. आणि देवाचं हे सौंदर्य बघण्यासाठी संपूर्ण गोपिका त्या ठिकाणी दारामध्ये येऊन गर्दी करत होत्या. जो परमात्मा सुंदर मुळातच आहे, त्याच्या चेहऱ्यावरती धूळ ज्यावेळेला बसायची तर आणखी त्याच्या सौंदर्याला विशेष अशा प्रकारचं सौंदर्य दिसत होतं. जो मुळात सुंदर आहे तो कोणत्याही अवस्थेमध्ये सुंदर दिसतो. विठ्ठलनाथ गोस्वामीजींचे 7 मुलं होते पहा. आणि हे 7ही मुलं त्या ठिकाणी रोज लड्डू गोपालजीची मनोभावे सेवा करत होते. रोज देवाला शृंगार करणं, देवाला स्नान घालणं, पुष्टी मार्गामध्ये हा प्रकार आहे. सहसा मारवाडी समाजामध्ये जे पुष्टी मार्गाचं अवलोकन करतात ना, लड्डू गोपालजीच्या मूर्तीला रोज स्नान घालणं, अभिषेक करणं, नवीन वस्त्र अलंकार परिधान करणं, देवाला शृंगारित करणं, देवाला बालभोग, देवाला राजभोग, अनेक उपचार देवाला ज्याप्रमाणे आपण आपल्या मुलाला सजवतो, यथा देहे तथा देवे, जसं आपण आपल्याकरता उपचार करतो तसं देवाची सेवा आपण करायला पाहिजे. देवाच्या निष्काम सेवेने अंतःकरण शुद्ध होतं. निर्मल अंतःकरण आपलं व्हावं असं वाटत असेल तर देवाला शृंगारित करा, देवाला
शृंगार करा, देवाला सजवा, देवाची उपासना करा. अलीकडे हा प्रकार तर फार लोप झालेला आहे. सर्व आपापल्या कार्यामध्ये व्यस्त आहे. आपल्या सनातन परंपरेमध्ये सगुण उपासना महत्वाची मानलेली आहे. पण काही काही निष्ठुर आणि निर्दयी लोकांनी नवीन संप्रदाय काढला की मूर्तीपूजेला ते महत्व देत नाही. घरामध्ये असणाऱ्या देवाच्या मूर्त्या त्या सुद्धा नेऊन बाहेर फेकल्या. कोणत्या धर्मात, कोणत्या शास्त्रामध्ये असं लिहिलं काय माहिती. आणि या लोकांचं अस्तित्व काही दिवसापुरतंच राहतं. पाण्याच्या बुडबुडाप्रमाणे हे अस्तित्व राहतं आणि काही दिवसानंतर तेच लोक पश्चाताप करतात. बोंबलून राहिले अजून काही काही. सगुणाकडून निर्गुणाची प्राप्ती आहे. देवाला पाहायचंय पण त्याला सगुण रूपामध्ये पाहाल तरच त्याचं अस्तित्व अंतःकरणामध्ये प्रविष्ठित होईल. योग्यांना जो आनंद समाधीमध्ये मिळतो तोच आनंद वैष्णवांना देवाचा शृंगार करण्यामध्ये आणि देवाची सेवा करण्यामध्ये मिळतो. अरे त्याची मूर्ती डोळ्यासमोर राहणार नाही तर भक्ती करायची कशी. अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होत असेल तर देवाचं रूप बघितल्यानंतर. तुकाराम महाराजांनी उगाच म्हटलेलं नाहीये, आवडे हे रूप गोजिरे सगुण. आवडे हे रूप गोजिरे सगुण. आवडे हे रूप गोजिरे सगुण. पाहता लोचन सुखावले. पाहता लोचन सुखावले. आवडे हे रूप गोजिरे सगुण. आवडे हे रूप गोजिरे सगुण. पाहता लोचन सुखावले. पाहता लोचन सुखावले. आवडे हे रूप गोजिरे सगुण. आवडे हे रूप गोजिरे सगुण. आता दृष्टी पुढे तुझी गिराहे. ऐसा तुझी राहे. राहे तुझी राहे. तुझी राहे. तुझी राहिया. दृष्टी पुढे तोची राहे. तोची राहे. राहे आता दृष्टी पुढे हे राची तू राहे. पांडुरंगा ऐसा तुझ राय. राय राय राय. आता दृष्टी पुढे तो ऐशी राहे. ऐसा तू चिराहे. ऐसा तो चिराहे. आवडे हे रूप गोजिरे सगुण. आवडे हे रूप गोजिरे सगुण. पाहता लोचन सुखावले. पाहता लोचन सुखावले. पाहता लोचन सुखावले. तुम्ही तुझ पाहे वेळोवेळा.
विठ्ठलनाथ गोस्वामीजींचे जे 7 मुलं होते, रोज कृष्ण परमात्म्याला स्नान घालायचे, अभिषेक करायचे, देवाला शृंगार करायचे आणि शृंगार करून झाल्यानंतर सूरदासजींना विनंती करायचे, सूरदास महाराज, आता सूरदासजी डोळ्यांनी आंधळे हे लक्षात घ्या. त्यांना सांगायचं म्हणे, महाराज सांगा आज देवाने कोणते वस्त्र परिधान केलेलं आहे? श्वेतांबर, रक्तांबर, पितांबर. पण सूरदासजी ज्या वस्त्रामध्ये देवाला म्हणजे देव वस्त्र देवाला घातलेले आहे त्या वस्त्रांचं वर्णन करून भजन गात होते आणि हुबेहूब डोळ्यांनी दिसत नाहीये की सांगायचे आज देवाने वस्त्र घातले ते हिरवे, देवाने घातले ते पिवळे, श्वेतांबर, रक्तांबर, आणि हुबेहूब तसंच घडत होतं. विठ्ठलनाथ गोस्वामीजींच्या संपूर्ण मुलाला असं वाटलं कदाचित काकताली न्यायाप्रमाणे तर होत नसेल, टाळी वाजवावी ना आंधळा आपला कावळा सापडावा आंधळ्याच्या हातामध्ये. नेमके आपण जे वस्त्र परिधान देवाला करतो तेच वस्त्र बरोबर ते सांगतात, चला आज यांची परीक्षाच घेऊ. म्हणून आज काय केलं की विठ्ठलनाथ गोस्वामीजींच्या 7ही मुलांनी गोपालजीला वस्त्रच परिधान केले नाही. लड्डू गोपालजीला दिला ठेवून नागडा आणि विनंती केली, सांगा महाराज आज देवाने कोणते वस्त्र परिधान केले? श्वेतांबर, रक्तांबर, पितांबर. सूरदासजी म्हटले, आज तर विचारू नका, माझा गोपाल इतका सुंदर दिसतो की आज सारखा ना कधी दिसला ना कधी दिसणार. अरे पण महाराज सांगा तर खरं, देवाने कोणते वस्त्र परिधान केलेले? सूरदासजी म्हणायचे, आज ना तुम्ही देवाला वस्त्रच परिधान केले नाही, पण त्याच्या गळामध्ये जी मोत्याची माळ तुम्ही घातलेली आहे ती इतकी शोभून दिसते की त्याला वस्त्राची गरजच नाहीये. ज्यावेळेला हे शब्द ऐकले विठ्ठलनाथ गोस्वामीजींच्या 7ही मुलांच्या नेत्रामध्ये पाणी आलं. सांगितलं म्हणे, सूरदासजी, अरे आपल्याला चर्मचक्षु तर नाहीये पण आपले ज्ञानचक्षु इतके प्रबल आहे की संपूर्ण विश्व तुम्ही पाहू शकता. असेच एक संत आपल्या विदर्भामध्ये होऊन गेले, माधांचे गुलाबराव महाराज, अमरावती जिल्ह्यामध्ये. दोन्ही डोळ्याने आंधळे होते. जगत तर डोळ्यांनी कधी पाहिलं नाही, पण स्वतःला ज्ञानोबा यांची मुलगी मानत होते. त्यांना ज्ञानेश कन्या गुलाबराव महाराज म्हणतात. डोळ्यांनी आंधळे आणि गुलाबराव महाराजांनी कित्येक ग्रंथ लिहिलेले आहेत. 100च्या वर त्यांचे ग्रंथ उपलब्ध आहेत. साधुबोध नावाचा ग्रंथ तर त्यांचा इतका प्रसिद्धीला आहे की खूपच. आता हे जे गुलाबराव महाराज होते ना, एकदा आळंदीला गेले आणि माऊलीचं दर्शन घेतलं. ज्ञानोबा समोर जो गाभारा आहे, जो सभा मंडप आहे, त्या सभा मंडपामध्ये बसलेले आणि त्यांच्या सोबत जो गृहस्थ आला त्यांना सांगितलं, जा माऊलीचा अभिषेक करू नये. आता गुलाबराव महाराज बाहेरच्या सभा मंडपामध्ये बसले. जो व्यक्ती आला त्याला सांगितलं माऊलीचा अभिषेक कर. तो ज्यावेळेला आतमध्ये गेला आणि माऊलींचा अभिषेक करत होता, करता करता काय झालं की त्याच्या बोटामध्ये अंगठी होती. ज्ञानोबा समाधीला अभिषेक करत असताना त्या अंगठीचा स्पर्श आणि घर्षण त्या समाधीला होत होता. गुलाबराव महाराज बाहेरच्या सभा मंडपामध्ये बसले, शिवाय ते आंधळे आहेत. आवाज दिला, अरे थांब, पहिल्यांदा बोटातली अंगठी काढून बाजूला ठेव, माझ्या ज्ञानोबा त्रास होऊ लागलेला आहे. आता डोळ्याने तर दिसत नाही आणि शिवाय ते लांब बसलेले, त्यांना कसं कळालं? महात्म्यांनी देवाला अनुभवलं. आणि मी नेहमी सांगतो, परमात्मा हा पाहण्याचा विषय नाही, तो अनुभूतीचा विषय आहे. आपण मंदिरामध्ये जातो, मंदिरामध्ये सगुण मूर्तीचं आपल्याला दर्शन होतं, देव दिसतो, पण दिसलेला देव कळण्यासाठी कथा कीर्तनातच येऊन बसावं लागतं. मंदिरात देव दिसतो, पण जो देव आहे त्याला कळणं महत्वाचं आहे. आणि शास्त्र शिकवतं, देव कळणं म्हणजेच देवाची प्राप्ती आहे, देवाची अनुभूती महत्वाची आहे. आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. जे करायचं ते सोडून देतो आणि बाकीचा खटाटोप सगळं चालू आहे. कथेमध्ये परमात्मा कळतो. परमात्मा दर्शन होत असेल तर कथेमध्ये.
गुलाबराव महाराजांना ज्ञानोबांची अनुभूती झाली. या आदरणीय आमचे घटे बाबा आज कथेमध्ये आले. पंढरपूरचे महिन्याची वारकरी आहे बरं. महिन्याची वारी कधी सोडत नाही. आणि आपण आज अखंड नाम संकीर्तन भागवत सप्ताह भागवताचार्य अभप रोशन महाराज कळंबे. सांसद आदर्श ग्राम साईनगरी 5 गाव तालुका उमरेड जिल्हा नागपूर.